समस्तांना सप्रेम जय गुरु. जय गुरु. जय. आज आपण खडका या गावामध्ये आहोत. काकाजीच्या याआधी सुद्धा लहानूजी स्वानुभवला मुलाखती आलेल्या आहेत. तर प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व, समर्थांचा कृपाप्रसाद लाभलेलं व्यक्तिमत्व, संत साहित्याचं लिखाण ज्यांच्या हातून झालं असे श्री गंगाधररावजी वानखेडे मुक्काम खडका हे आपल्याला संताचं जे जीवनचरित्र आहे याच्यावरती काही आपले अनुभव सांगणार आहेत. दाजी जय गुरु. जय गुरु. जय लहान. सर्वात आधी तुमचा परिचय द्या. हो, माझं नाव गंगाधर दादाराव वानखेडे, मुक्काम खडका, तहसील आष्टी, जिल्हा वर्धा. तर तुम्ही संतांचं जीवनचरित्र यावरती थोडा प्रकाश टाका. संतांचं जीवन आणि संतांचं जीवन कार्य याच्यावर जर आपण विचार केला तर तुका म्हणे देव भक्ताचा संगम, देव आणि भक्त याचा समन्वय घडून आणण्याचं सामर्थ्य ज्या तत्वामध्ये आहे त्या शक्तीचं नाव आहे संत. काय सांगू या संतांचे उपकार, आपणा निरंतर जागविती. आपण कोण आहोत, कसे आलो, कशासाठी आलो याचं आपल्याला विस्मरण झालेलं आहे. आणि या सत्याचं स्मरण करून देणं हे या संतांचं कार्य आहे. चालते बोलते विद्यापीठ, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असा संदेश देताना माणूस उभा राहिला तरच देश उभा राहील हे जाणून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभर फिरून जनमानसात भक्तीच्या द्वारे जनजागृतीचं कार्य केलं. आणि हे कशासाठी का जेव्हा या माणसाच्या डोक्यातून माणूस देव नावाचं अस्तित्व नाहीसं होईल तेव्हा माणूस शैतान किंवा राक्षस प्रवृत्तीचा होईल. आणि म्हणून आदर्श अशा संत शक्तीची आज समाजाला गरज आहे. वाईट कृत्य करणारा माणूस जेव्हा अधर्माच्या मार्गाने लागून आपल्या सर्वस्वाचा नाश करून घेतो तेव्हा त्याला धर्म आणि कर्माच्या योग्य मार्गावर आणण्याच्या अलौकिक अशा कार्याचा पुढाकार जर कोणी घेतला असेल तर तो या संतांनी घेतला. संतांचे श्रद्धास्थान असणारा पंढरीचा पांडुरंग, हजारो वर्षाची संत परंपरा या महाराष्ट्राच्या भूमीला लाभली. आणि या सर्व संतांनी विविध कालखंडात विविध माध्यमातून प्रज्वलित केलेल्या विचारानं आजही माणूस प्रभावित आहे. जातीभेद, उष्णीचपणा, गरिबी, श्रीमंती अशी मोठी भिंत समाजात उभी असताना विविध जातीत जन्मास आलेल्या या संतांनी विविध माध्यमातून ही विषमतेची भिंत तोडण्याची कामगिरी ही संतांनी पार पाडली. म्हणून महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून आज ओळखली जाते. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, जनकल्याणासाठीच या संतांनी अवतार धारण केलेला आहे. त्यांनी आपल्या विचारांमधून आणि प्रत्यक्षात येणाऱ्या अनुभवांमधून साहित्य रूपानं, काव्य रूपानं, वाङ्मय रूपानं, शास्त्रपुराण रूपानं जी संजीवनी तयार केली भवसागर पार करण्यासाठीच आपण ती त्याच्यातून त्या संत शक्तीच्या मार्गानं लागून आपल्या जीवनाचं भलं करून घेणं हे आपल्या विचारधारणेवर अवलंबून. संत शक्तीचा जर विचार आपण केला तर बाबा म्हणजे प्रत्यक्ष सच्चिदानंद, स्थितप्रज्ञ, चारुशीलता, चारित्र्य, चिदैक्य, चिदानंद, परमानंद, ब्रह्मानंद आणि चिन्मयता अशा बहुविध ऐश्वर्यानं बहरलेलं एक उद्यान आहे. आणि आपण सर्व भक्त भृंगी आहोत. म्हणून महाराजाच्या लीलामृताच्या आनंदात आपण तल्लीन होऊन आपण आपलं संपूर्ण जीवन आनंदमय करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्याचसाठी आपण जन्मास आलेला आहोत असं माझं मत आहे. जय गुरु. दाजी, आज तुम्ही जे काही नागपंचमीचा पावन असा दिवस आहे आणि बाबाजीनं मला तुमच्याकडं भेटीसाठी का होईना एक पाठवलं
असं म्हणूया. आणि तुम्ही जे काही आपल्या वाणीमधून जे संतांचं जीवन कार्य आहे यावरती जे विचार व्यक्त केले याकरता मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु. जय गुरु. जय जय लहानोजी लहानोजी महाराज की जय.